कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ अभागी दुर्बळ भावे सिद्धी धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर गुणाचे प्रकार ज्याचे तया धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला तुका म्हणे कळे पारखिया हिरा तुका म्हणे कळे पारखिया हिरा ओझे पाटी खरा चंदनाचे धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला। प्रस्तुत चिंतनाकरिता घेतलेला अभंग देहूनिवासी संत शिरोमणी जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आणि या अभंगात तुकोबाराय भगवंताची स्तुती करताना हा भगवंत कसा आहे त्याची तुलना ते कल्पतरू बरोबर करतात आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ अभागी दुर्बळ भावे सिद्धी। कल्पतरू हे अशा प्रकारचं वृक्ष आहे की ज्याच्या सानिध्यात किंवा ज्याच्या खाली जर आपण बसलो आणि कोणतीही इच्छा जर आपण प्रकट केली तर आपली ती इच्छा पूर्णत्वास जाते, आपल्याला त्याप्रमाणे फलप्राप्ती होते। आणि म्हणून तुकोबाराय इथे असं म्हणतात की जर एखादा अभागी असेल किंवा दुर्बळ असेल किंवा जरी तो दरिद्री असेल तरी सुद्धा त्याच्या दैवात नाहीये, दुर्दैवी आहे तो, त्याच्या नशिबात नाहीये। पण एखादा व्यक्ती जर कल्पतरूच्या खाली बसला आणि जर त्यांनी चांगली इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा त्याला ती प्राप्त होते, त्याच्या भाग्यात नसली तरी सुद्धा त्याला ती प्राप्त होते। आणि म्हणून
इथे ज्याप्रमाणे कल्पतरूच्या सानिध्यात इच्छिलेलं जे काय आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं, म्हणजे जरी तो अभागी दुर्बळ असला तरी देखील. आणि म्हणून तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये त्या भक्ताला धन्यता देत आहेत. धन्य त्या जाती, धन्य त्या जाती, नारायण चित्ती साठविला. की ज्याने त्या नारायणाला त्या आपल्या चित्तामध्ये साठवलेला आहे, की खरोखर तो भक्त धन्य आहे. कारण नारायण हा कशा प्रकारे आहे, तर त्या कल्पतरूप्रमाणे आहे. आपण जी इच्छा व्यक्त करतो, भक्त जी इच्छा व्यक्त करतो ती तो पुरवतो. मग ती इच्छा कसलीही असो, मग ती विषयासक्त असो किंवा पारमार्थिक असो, भगवंत त्या भक्ताची ती इच्छा परिपूर्ण करतो. आणि म्हणून नारायण हा आम्हाला कसा आहे, तर त्या कल्पतरूप्रमाणे आहे. आणि म्हणून तुकोबाराय त्या भक्ताला धन्यता देतात. 2 वेळी ते धन्यता, द्विवार, धन्य त्या जाती, धन्य त्या जाती, नारायण चित्ती साठवल्या. ज्याने त्या भगवंताला, नारायणाला आपल्या चित्तात साठवलेला तो खरोखर धन्य आहे, खरोखरच धन्य आहे. आणि इथे धन्य त्या जाती म्हणताना विशिष्ट कोणत्याही जातीचा उल्लेख नाही, की मनुष्य की इतर प्राणी, वनस्पती, कोणाचाही उल्लेख नाही. मग ह्याच्यामध्ये जेवढे सजीव आहेत तेवढे सगळे आले. धन्य त्या जाती, धन्य त्या जाती, ज्याने ज्याने आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये त्या भगवंताला साठवलंय तो धन्य आहे. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय असं म्हणतात की बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर. बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर, गुणाचे प्रकार ज्याचे तया. की शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावलेली असतात. जो माळी असतो तो शेतामध्ये ऊसाची जर बागायत असेल किंवा ऊसाचं जर शेत असेल तर त्याच्या बाजूला मिरची असते आणि त्याच्या बाजूला लिंबाचं झाड असेल. आता पाणी एकच आहे, जे त्या सर्वांना पाणी जाणारं एकच आहे. पाणी मिरचीलाही तेच पाणी जातंय, ऊसालाही तेच पाणी जातंय आणि लिंबाच्या झाडाला पण तेच पाणी जातंय. आता पाणी एक आहे, पण प्रत्येकाचं गुण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तिथे ते काय फलप्राप्ती आहे. की मिरची ही तिखट असणार आहे, ऊस गोड असणार आहे आणि लिंबू हे आंबट असणार आहे. आता त्यांच्या ठिकाणी ते आपल्या मनुष्यासारखे नाहीये, मग त्यांच्यामध्ये तो बदल होणार नाहीये. म्हणजे मिरचीचं झाड ऊसाच्या शेजारी लावल्यानंतर गोड होईल असं नाहीये, किंवा मिरचीच्या झाडाला आपण साखरेचं पाणी घातलं तर गोड मिरच्या येतील असंही नाहीये, किंवा ऊसाच्या झाडाला जर आपण तिखट पाणी घातलं तर तो ऊस तिखट होईल असंही नाही. तो त्याचा गुणधर्म आहे आणि तो गुणधर्म ते सोडत नाहीत. पण आपलं तसं नाहीये, मनुष्याचं तसं नाहीये. लक्षात घ्या, भगवंत एकच आहे. पाणी जसं एक आहे त्याप्रमाणे भगवंत हा एकच आहे. तुम्ही साधना कोणत्याही करा, साधना कोणत्याही अवलंब करा, मग तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही पोथी पुराण वाचा किंवा तुम्ही ध्यान करा, साधना वेगवेगळी जरी केली तरी सुद्धा त्या भगवंताच्याच ठिकाणी आपण जाणार आहोत. हे आपल्याला शक्य आहे. आपण त्या झाडांप्रमाणे नाही आहोत
की ते त्यांचाच एक गुणधर्म आपण त्या भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर आपले जे वाईट गुण आहेत ते पळून जातात आणि आपल्याकडे चांगले गुण जे आहेत ते भगवंत आपल्यामध्ये निर्माण करतो. म्हणून गुणाचे प्रकार जरी ज्याचे तया तसं मनुष्याकडे नाहीये. म्हणून त्या भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्या पांडुरंगाच्या सानिध्यात गेल्यानंतर तिथे किंवा सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर, संतज्ञ सानिध्यात गेल्यानंतर काय होणार आहे, आपल्यातले जे षडरिपू आहेत ते पळून जाणार आहेत. म्हणून आपल्यासाठी कल्पतरू कोण आहे, तर आपले सद्गुरू आपले कल्पतरू आहेत. तुका म्हणे कळेत पारखिया हिरा, ओझे पाटी खरा चंदनाचे. ज्याप्रमाणे जो खरा पारखी आहे त्यालाच हिरा कळेल की हा खरा हिरा आहे की काच आहे, इतरांना तो कळणार नाही. त्याप्रमाणे गाढव हे ओझं वाहून नेतं, ते चंदनाचं मोठा तुकडाही वाहून त्याच्या पाठीवरून नेतं, पण त्याला त्याचं काहीही फरक पडत नाही. का? कारण की त्याला माहित नाही की ह्याच्याने काय होणार आहे. चंदनाने शीतलता येणार आहे की सुगंध येणार आहे हे त्याला काही माहित नसतं. मग आपण तसे नाही आहोत, मनुष्य हा नाही आहे. त्याप्रमाणे आपण सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर कसे होणार आहोत, तर चांगले पारखी होणार आहोत. आपल्याला खरा देव कुठे आहे ते कळणार आहे. खरा देव कुठे आहे ते आपल्याला कळणार आहे. लक्षात घ्या. एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे चंदन, आता असंही आपण जर पाहिलं तर संतान सरिता केलो तैस्या परी, चंदनाने बोरी व्यापी आल्या. आपण चंदन होऊ शकत नाही, पण जरी आपण बोरी झालो किंवा बोरी आहोत आणि जर आपण त्या चंदनाच्या सानिध्यात गेलो, जरी शीतलपणा आला नाही तरी सुद्धा त्याचा चंदनाचा सुगंधपणा तरी आपल्यामध्ये येतो. कित्येक वेळेला ते चंदन लावलं नाही पण त्याच्या सुगंधाने सुद्धा आपल्याला, आपण दुसऱ्याला शीतलता देऊ शकतो, प्रसन्नता देऊ शकतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपण आपला जर त्या सद्गुरूच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपण चांगले पारखी बनू. आपल्याला खरा देव कळेल, आपल्याला त्या भगवंताच्या नामाचं महत्त्व कळेल. आपण इतर जे जीव आहेत किंवा जे जीवजंतू आहेत त्याप्रमाणे आपण नाही. मनुष्याला भगवंताने सर्वात मोठा साठा किंवा ठेवा दिलेला आहे, ते म्हणजे त्याला बुद्धी प्राप्त झालेली आहे. आणि त्या बुद्धीच्या योगे काय म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आपण कोणत्या प्रकारे त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी कोणत्या कल्पतरूच्या जवळ गेलं पाहिजे, तर जरी आपण दरिद्री किंवा जरी आपण अभागी असलो तरी सुद्धा आपल्याला ते प्राप्त होईल. म्हणून आपल्याला सद्गुरूंच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे आणि त्या भगवंताला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. पुंडली